आपल्या टाळ्या अजून एकदा होऊन जाऊ. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. तर येथे या शिबिरामध्ये आल्यानंतर मला माननीय श्री मनाई सर यांनी आणि धर्मचारी यांनी मला मनोगत व्यक्त करण्याबद्दल संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि येथे आल्यानंतर मला असा आगळा वेगळा आनंद होत आहे, जे मी तो मनातून व्यक्त करू शकणार नाही, शब्दातून व्यक्त करू शकणार नाही. तर या शिबिरामध्ये आल्यानंतर मला धर्म काय हे लक्षात आले. त्या करुणा आणि मैत्रीभाव हे मूल्य मला आत्मसात झाले. आणि दैनंदिन जीवनात राग, ताणतणाव यावर नियंत्रण ठेवून योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आली. धम्म शिबिरामधून माझ्या विचारामध्ये, वागण्यात आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल घडून आले. हा अनुभव आयुष्यभर माझ्या लक्षात राहील आणि पुढील आयुष्यात मार्गदर्शक ठरेल. तर येथे या शिबिरामध्ये आल्यानंतर यांनी ग्रुप काढले. त्यानंतर मी माननीय ब्रह्मचारी तेज धम्म सर आणि ब्रह्मचारिणी शांती सीताराम यांच्या ग्रुपमध्ये होते. तेव्हा आम्ही भीतीमुळे काही बोलत नव्हतो, तरी त्यांना समजत होते की यांच्या मनात काय प्रश्न असणार, काय यांना बोलायचं आहे. आम्ही न बोलता ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होते. त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते. थँक्यू सर, थँक्यू मॅम. आणि बस एवढं बोलून मी माझ्या जय भीम.